जय श्रीराम मंडळी, आजची सकाळ ही रोजच्यासारखी नक्कीच नाही. पहाटेचे 6 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आहोत इटली सालेर्नो मध्ये. समोरचं दृश्य बघा, नजर हटत नाहीये. हे लाल आकाश आणि त्याहून हळूहळू बाहेर येणारा सूर्य. असं वाटतंय जणू देवाने कॅनव्हासवर रंगांची उधळण केली. समोर बघा, चारी बाजूनी उंच डोंगर आणि त्यांच्या कुशीत वसलेली ती छोटी छोटी घरं. हे बघून मन एकदम विचलित होते. इतकं आकर्षक आणि सुंदर दृश्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय. हेच तर मर्चंट नेव्हीच्या आयुष्यातले ते काही क्षण असतात जे सगळा थकवा घालवतात. आम्ही आलो होतो टोईंग करण्यासाठी, पण इथं आल्यानंतर समजलं की काही कारणामुळे आज टोईंग होणार नाही. आज आमचा मुक्काम आहे अँकरवर. जेव्हा जहाज जट्टीला न जाता समुद्रातच थांबतं तेव्हा त्याला अँकरवर राहणं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, सिटी एवढी जवळ दिसते, मग फिरायला गेला का नाही? तर मंडळी, आम्ही अँकरला असल्यामुळे जमिनीवर किंवा सिटीत जाता येत नाही. जर जहाज जट्टीला लागलं असतं तर नक्की सालेर्नोच्या गल्ल्यांमध्ये फिरलो असतो, पण काही हरकत नाही. जहाजमधूनच दृश्य इतकं भारी दिसतंय की सिटीतनं गेल्याचं दुःखच आता उरलं नाही. त्या सूर्याच्या प्रकाशामुळे पूर्ण पाणी आणि हे जहाज कसं चमकतंय बघा. हे विलोभनीय दृश्य मनाला इतकी शांती देतं की काय सांगू. मर्चंट नेव्हीचं आयुष्य मेहनतीचं असतंच, तरी असे नजारे पाहण्याचं फक्त कोणाकोणाच्या नशिबातच असतं. पण तुम्हाला माहिती आहे का ह्या शहराचा इतिहास मंडळी? हे जे सुंदर शहर तुम्हाला समोर दिसतंय ते दक्षिण इटलीतील सर्वात ऐतिहासिक शहरांपैकी एक आहे. हे शहर तिर्हेनियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. सालेर्नोचा इतिहास इतका जुना आहे की मध्ययुगीन काळात इथे जगातील पहिलं मेडिकल स्कूल सुरू झालं होतं. म्हणून याला सिटी ऑफ हिपोक्रेट्स असेही म्हणतात. डोंगराच्या उतारावर जी रंगीबिरंगी घरं तुम्ही बघताय ती इथल्या अमाल्फी कोस्टची ओळख आहे. हे शहर एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला उंच पर्वतरांगाच्या मध्ये वसलेला आहे. विचार करा, ज्यांच्या खिडकीतून रोज हा व्ह्यू दिसत असेल त्यांचं आयुष्य किती मजेत असेल. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा सालेर्नोचा हा विलोभनीय चेहरा? तुम्ही कधी असा प्रकारचा सूर्योदय बघितलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघताय मंडळी, आता सूर्य हळूहळू वर येत आहे आणि सालेर्नोचा चेहरा बदलत आहे. मगाशी जो डोंगर धुक्यात आणि तांबड्या प्रकाशात हरवलेले होते ते आता किती स्पष्ट दिसत आहेत बघा. हे फक्त डोंगर नाहीत, तर जणू निसर्गाची एक मोठी भिंतच या शहराचं रक्षण करते असं वाटतं. या डोंगराच्या अंगावर जी छोटी छोटी घरं वसलेली आहेत ती बघून प्रश्न पडतो की तिथल्या लोकांनी ही घरं बांधली कशी असतील. अक्षरशः उतारावर विसावलेली ही घरं एखाद्या स्वप्नातल्या गावासारखी वाटतात. सालेर्नोच्या या डोंगराच्या वरच्या भागात काही जुने किल्ले आहेत. इटलीचं हेच तर वैशिष्ट्य आहे. इथे आधुनिकता आणि इतिहास एका चौकटीत पाहायला मिळतात. इथला वारा इतका शुद्ध आणि ताजा आहे की शहरातला सगळा कोलाहल विसरायला होतो. भलेही आज आम्ही या शहरात पाय ठेवू शकलो नाही, पण जहाजाच्या ब्रिजवरून किंवा डेकवरून हे दृश्य कोणत्याही 5 स्टार हॉटेलच्या बाल्कनीपेक्षा मंडळी. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आम्ही त्या वेसलला टोईंग कसं करतो आणि तिला सुरक्षितपणे कसं ओढून नेतो. हा थरारक बघायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण आणि रोमांचक सफरीसाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या भागात एका नवीन